महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. आता या रकमेत वाढ करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत निवडून आल्यावर 2,100 रुपये देणार असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी केले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना 1,500 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्ते देण्यात आले आहेत. आता पुढचा 6वा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता डिसेंबर महिन्यात महिलांच्या अकाउंटला जमा होणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात महायुती सरकार आले आहे, परंतु अजूनही मुख्यमंत्री पदाचा पेच काही सुटत नाही. महायुती सरकारमधून कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित होईल. त्यानंतर महाराष्ट्राला नवं सरकार मिळेल. परंतु यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर नोव्हेंबर महिन्यात सत्ता स्थापन झाली तर पुढच्या महिन्यात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाईल. परंतु आता जोपर्यंत सत्ता स्थापन होत नाही तोपर्यंत महिलांना 6व्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.